तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे माझा बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू पवन राजे, हॅपी बर्थडे. तर मित्रांनो, आत्ताच फडतरे बाबा आणि त्यांची फॅमिली आली होती माझा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. आणि आत्ता बर्थडे सेलिब्रेट करून झालेला आहे आणि आम्ही आत्ता चाललेलो आहे वडजरला माझा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. तर मित्रांनो, आम्ही आत्ता आलो होतो समोसे घेण्यासाठी. समोसे घेतलेले आहेत. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Pawan Raje. Happy birthday to you. तर मित्रांनो, आम्ही आत्ता चालतो बारामती पुलावर, पण परत चाललो आहे फलटणच्या फ्लॅटवर, कारण की आनंदला प्यायचा आहे चहा आणि आनंदला फक्त घरचा चहा आवडतो, म्हणून आता परत चाललोय फलटणच्या फ्लॅटवर. नाहीतर आम्ही बारामती पुलावरून तसंच पुढे जाणार होतो बारामतीला, पण अण्णांना चहा प्यायचा होता आता. आणि अण्णांचं तसं चहा प्यायची खूप इच्छा झाली होती. आणि बारामतीत काय चहा चांगला मिळत नाही. आणि असं तसं अण्णांचं चहा प्यायचं टायमिंग पण झाले. त्यावेळेस अण्णांचा चहा असतोच सारखा टायमिंग आहे अण्णांचं चहाचं, म्हणून अण्णांना चहा पिऊ वाटलाय. मग चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही जाणार आहे बारामतीला. तर मित्रांनो, फडतरे बाबा आणि फडतरे आजी माझा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांनी हे गिफ्ट दिलं आणि आता मी त्याची अनबॉक्सिंग करतो. तर मित्रांनो, मला फडतरे बाबा आणि आजींनी गिफ्ट केलेला आहे हा कंपास बॉक्स. खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. थँक्यू फडतरे बाबा आणि आजी. तर मित्रांनो, अण्णांचा आता चहा पिऊन सुद्धा झालेला आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे बारामतीला. आम्ही आता बारामतीमध्ये पोहोचलेलो आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे रिलायन्स मॉलला. तर मित्रांनो, आम्ही आता रिलायन्स मॉलमध्ये पोहोचलेलो आहे. हो. तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहे रिलायन्स मॉलमधील गेमिंग झोनमध्ये आणि हे आहे त्या गेमिंग झोनचं कार्ड. तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहे सुभद्रा सिनेमा येथे. मग आमचं खेळून झाल्यानंतर आम्ही बघणार आहे जाट पिक्चर, जे पण रिलायन्सचे पिक्चरचे टायमिंग आहे 6:30 आणि आता वाजले आहेत 6. मग आम्ही आता गेम झोन मध्ये खेळणार आहे अर्धा तास, मग नंतर बघणार आहे पिक्चर. तर मित्रांनो, आम्ही आता कार्डला रिचार्ज मारलेला आहे आणि आम्ही आता खेळणार आहे गेम्स. तर मित्रांनो, मी तिथे पहिल्यांदा खेळलो फ्रूट निंजा गेम. आणि मला या गेममधून एवढे तिकीट मिळाले. तर मित्रांनो, नंतर भैया आणि मी ही गेम खेळलो. या गेममध्ये या 2 मशीन्समधून पाणी निघतं आणि त्या पाण्याने त्या स्क्रीनमधील मॉन्स्टरांना मारायचं असतं.
तर मित्रांनो नंतर न भैया आणि मी ही गेम खेळलो, ज्याच्यामध्ये वरून बॉल पडतात आणि तिथे एक होल आहे. त्या होलमध्ये ते सर्व बॉल टाकायचे असतात. आणि मित्रांनो या गेममधून आम्हाला एवढी सगळी तिकीट मिळाली. तर मित्रांनो आमचा आता खेळून झालेला आहे आणि आम्ही आता चाललो आहे जाट मूवी बघण्यासाठी. तर मित्रांनो आम्ही आता पिक्चर बघायला चाललेलो आहे आणि आम्ही आता घेतलेले आहे पॉपकॉर्न. तर मित्रांनो आम्ही आता बाहेर भेटून थांबलो कारण की पिक्चर आहे 6:30चा. अजून 3 मिनिटं सुरुवातीला मग थांबलो मी 6:30 वाजता जाणार आहे पिक्चर बघायला. तर मित्रांनो आता 6:30 वाजता आम्ही चाललो आहे आता पिक्चर बघण्यासाठी सिनेमा हॉलमध्ये. कसलं सिनेमा हॉल आहे? हा इथून आत्ता जायचं. मित्रांनो हा मिनी सिनेमा हॉल आहे. इथे फक्त रिक्लायनर सीटच आहेत, साधे सीट नाही आहेत. म्हणजे हा रिक्लायनर सीटचाच मिनी सिनेमा हॉल आहे. आणि मित्रांनो हा माझा रिक्लायनर सीटचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे आणि रिक्लायनर सीटवर बसून फिल्म बघायला खूप छान वाटत होतं. श्रीलंका की सेना पहली बार जाफना के दुर्दान जंगल में पहुंची. बच्चों की हिफाजत करता है और जब ये जाट फौजी बन जाता है तो इसमें झंडे का गर्व और अभिमान होता है. तर मित्रांनो आमचा आता पिक्चर बघून झालेला आहे आणि आम्ही आता चाललो आहे परत फलटणला. तर मित्रांनो आम्ही आता जेवण करण्यासाठी आलेलो आहे द लीफ हॉटेलला. तर मित्रांनो आमचं आता जेवण करून झालेलं आहे आणि आम्ही आता परत चाललो आहे फलटणला. आम्ही आत्ताच फलटणमध्ये पोहोचलेलो आहे आणि आजचा ब्लॉग आपण इथे संपूया. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. आता भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.